नमस्कार सगळ्यांना. एप्रिलचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात मिळणार आहे बघा. तर तुम्हाला आता जर एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे याची जी संपूर्ण माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खोटे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, शेअर करा, लाईक करा. आता बघा, जर तुम्हाला जर एप्रिलचा हप्ता कधी येणार जाणून घ्यायचा असेल तर एक महत्त्वाच्या काही गोष्टी करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल लवकरात लवकर खात्यात आपले पैसे यावे, तर काही 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या काय आहेत ते डिटेलमध्ये मी पुढे सांगणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. आणि आता कुठल्या महिन्यांना पैसे मिळणार, कुठल्या महिन्यांना मिळणार नाही, हे पण जे आहे ते सांगणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की फेर पडताळणी अजून चालू आहे. त्या फेर पडताळणीमध्ये बऱ्याच महिला ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत. त्या महिला कोणत्या आहेत, त्यांची यादी कुठेही सरकार जाहीर करणार नाही, कुठेही तुम्हाला समजणार नाही तुमचं नाव घेऊन की तुम्ही अपात्र आहात. ते तुम्हालाच ओळखायचं आहे, तुम्हालाच निरीक्षण करायचं आहे, निकषामध्ये आपण बसतोय का नाही ते चेक करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच हे करायचं आहे की परीक्षण करायचं आहे की आपण अपात्र आहोत की पात्र. आता मोस्टली ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता नाही त्या महिला या अपात्र असू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला काही पहिले निकष बघावे लागतील. त्यात काय आहेत, नवीन निकष काय ॲड झालेत का काय, ते सगळं सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्हा. तर आधी बघा, पहिल्यांदा बघू आपण कुठल्या महिला अपात्र आहेत आणि कुठल्या महिला पात्र. तर बघा, लक्षात घ्या, तुम्हाला काही महत्त्वाचे 5 निकष मी सांगणार आहेत. त्या निकषात तुम्ही बसत असाल तरच तुम्ही पात्र आहात, तरच तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळतील. ठीक आहे. पण जर तुम्ही त्या निकषात बसत नसाल तर मात्र तुम्हाला इथून पुढे कुठलेही पैसे मिळणार नाहीत. लक्षात घ्या, इथून पुढचे कुठलेही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे आणि व्यवस्थित ऐकायचं आहे काय निकष आहेत काय नाही. त्या आधी आता बघा, त्याच्या आधी बघा, एप्रिलचा हप्ता कधी येणार सगळ्यांचं लक्ष लागलं, सगळ्या महिलांचं किंवा सगळ्या बहिणींचं. तर आता तो लवकरात लवकर म्हणजे या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळून जातील. बघा, तुम्हाला माहिती आहे की एप्रिलचा हप्ता आता लवकरात लवकर येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळून जातील. त्यामुळे तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, काही गोष्टी चेक करायच्या आहेत. त्या काय आहेत ते मी सांगतात. बघा, जर तुम्हाला 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता लवकरात लवकर हवा असेल तर तुम्हाला स्वतःचं आधार लिंक आहे का नाही चेक करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती, तुम्ही केलेलं आहे, पण कधी कधी ते इनॅक्टिव्ह होऊन जातं किंवा तुमचं आधार कार्ड खूप दिवसांपूर्वी अपडेट केलेलं असेल तुम्ही, तर ते कधी कधी इनॅक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला परत लिंक करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही आधी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही व्यवस्थित चेक करायचं. प्रत्येक महिन्याला तुम्हाला ही गोष्ट करावीच लागणार आहे, कारण कधी कधी त्याच्यामुळे पैसे पण येणार नाहीत. त्यामुळे तुमच्या बँकला आधार लिंक आहे का नाही चेक करा. ते घर बसल्या तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा बँकेत जाऊनही करू शकता. तर ते चेक करा आधी. ते नसेल तर करून घ्या. ही पहिली गोष्ट मेन आहे, कारण डेबिटद्वारे पैसे पडत असतात. त्याच्यामुळे हे लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं पोस्टचं खातं असू दे किंवा बँक खातं, कुठलंही खातं असू दे, तुम्हाला दोन्हीकडे आधार लिंक करायचं आहे. म्हणजे एकतर पोस्टच्या खात्याला लिंक करा किंवा बँकेच्या खात्याला लिंक करा. जे तुमचे पैसे येतात लाडक्या बहिणीचे त्या खात्याला ते आधार जे आहे ते लिंक हवं आहे. ही पहिली गोष्ट. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, ते बघा. आणि नसेल तर करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड अपडेट. आता रेशन कार्ड अपडेट का तुम्ही म्हणाल का, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फॉर्म भरताना रेशन कार्डचे मागचा आणि पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तो सबमिट केलेला आहे PDF द्वारा. ठीक आहे, फोटो सबमिट केला रेशन कार्डचा. त्याच्यासाठी तुम्हाला हे अपडेटेड असणं गरजेचं आहे. हे रेशन कार्ड पण अपडेट असणं गरजेचं आहे. अपडेट म्हणजे काय करायचं तुम्हाला, तर रेशन कार्डची KYC करायची आहे. KYC म्हणजे काय, तुम्हाला रेशन दुकानात जायचं आहे, तिथे तुम्हाला आधार कार्ड दाखवायचं आहे, तुमचं तिथे तुमचं थंब द्यायचा, म्हणजे तुम्हाला तिथे KYC करून घ्यायची. ते तुम्हाला तिथं सांगतील काय करायचं काय नाही. ठीक आहे. तर तुमच्या घरातले जेवढ्या व्यक्ती आहेत, त्या ज्या व्यक्तींची नावं तुमच्या रेशन कार्डवर आहेत त्या सगळ्या व्यक्तींची KYC करावी लागते, म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेटेड राहते नेहमी. ठीक आहे. अपडेटेड गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे. जे कुठले कागदपत्र तुमचे आहेत ती रिसेंट किंवा अपडेटेड असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार ते चेक करत असतात. ठीक आहे. आता हे झाले पैशाचं गोष्ट. आता परत तुम्हाला प्रश्न पडला असेल का, आता एप्रिलचा महिना किती येणार, 1500 की 2100? कारण आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे मार्चमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन होणार होतं, त्यात हा निर्णय होणार होता. पण हा निर्णय कुठेही झालेला नाहीये. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 21 रुपयाचा कुठलाही जाहीरनामा आला नाही किंवा कुठलाही GR आले नाहीये. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. 2100 रुपयांनी कुठेही काही अजून घोषणा नाही झाली किंवा GR नाही आला. जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये मिळतील. आता बघा पुढे, ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांचं काय, म्हणजे सपोज तुम्हाला जानेवारीपासून किंवा फेब्रुवारीपासून पैसे नाही आले, तुमचा जर हप्ता झाला नसेल तर त्यांनी कमेंट करा. कारण काय बघा, त्याचं काय कारण असू शकतं मी सांगते. तर तुम्ही अपात्र असू शकता, लक्षात घ्या. का ते पण सांगते. आता काही 5 गोष्टी सांगते त्या व्यवस्थित आहे का. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी आहे का ते बघा. तुम्हाला माहिती असेल आहे की नाही, किंवा रिसेंट घेतली असेल तुम्ही. ठीक आहे, आत्ताच घेतले कार किंवा आत्ताच घेतले 4 चाकी, तर ते असेल तर त्याची छाननी जी आहे ती सरकारने केलेली आहे. RTO कडे डेटा मागवलेला आहे आणि परत तो डेटा लाडकी बहीणच्या लिस्ट सोबत त्यांनी मॅच केलेला आहे. त्यामुळे त्या कुटुंबातली जर त्या कुटुंबात त्या RTO कडनं जे मागवलेलं जे डेटा आहे तो जर लाडक्या बहिणीच्या लिस्टसोबत कुठला मॅच झाला किंवा त्या कुटुंबातल्या महिलेने फॉर्म भरला असं आढळलं, तर त्या महिलेला तिथेच योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तिथनं त्याचं नाव कट केलं गेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही
कार आत्ता घेतली असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल, तुमच्याकडे 4 चाकी असेल तर इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार, लक्षात घ्या. हे पहिलं कारण. दुसरं म्हणजे काय आहे, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी आहे का? ठीक आहे, कोणी असेल, मग खासदार आमदार कोणी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, लक्षात घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरतं का? कोणी असू दे, फक्त महिलाच नाही, दुसरे कुठल्याही व्यक्ती कुटुंबाचे, तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमचे पती, जे कोणी असतील ते जर इन्कम टॅक्स भरत असतील तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत. त्याचं कारण सांगते. कारण सरकारने इन्कम टॅक्स पॅन कार्डद्वारे पण ही माहिती जी आहे ती मागवली आहे. ठीक आहे, इन्कम टॅक्स कोण भरते काय. जर त्या कुटुंबातील महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना आढळली तर त्याचं नाव तिथल्या तिथं कट झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या पण घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिलेचं नाव कट झालेलं आहे. बघा, चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल, सरकारी नोकरीत होतं, आता ते निवृत्त आहेत आणि त्यांची पेन्शन चालू आहे, ज्यांची पेन्शन चालू आहे अशा महिलांना पण आता योजना कट केलं गेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेता ज्यात तुम्हाला 1500पेक्षा जास्त रुपये मिळतात किंवा 1500 रुपये मिळतात, त्या महिलांना इथून पुढं त्या महिन्याचे नाव पण कट केलेले आहेत. आता बघा, उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, संजय गांधी निराधार योजना, ही जी योजना आहे त्याच्यात तुम्हाला 1500 रुपये मिळतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जर काही गोष्टी असतील तर तुम्हाला मात्र तुमचं नाव योजना कट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कारण तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेता, परत ह्या योजनेचा लाभ घेता. त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामुळे सरकारने असा निर्णय घेतलाय की कुठेतरी एकच योजना चालू ठेवणार. त्यामुळे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांचं नाव योजनेत कट केलं गेलं आहे. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेत कट केलं आहे. हे झालं 4-5 गोष्टी. आता महत्त्वाचं अजून एक आदित्य मॅडमने ॲड केलं आहे निकष, ते म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं नाव प्लस तुमचं बँक खात्यावरचं नाव सेम असलं पाहिजे एक्झॅक्टली. म्हणजे स्पेलिंग वगैरे काही नसलं पाहिजे, मिस्टेक नसली पाहिजे. सपोज ए आहे, के आहे आणि तिकडं ए के वेगळंच काहीतरी स्पेलिंग आहे. ठीक आहे, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे, एच्या जागी ई आलं आहे किंवा काही आलं आहे, आयच्या जागी ओ आलं आहे, असं काय झालं असेल तुमचं तर मात्र ते, म्हणजे सपोज तुमच्या स्पेलिंगमध्ये आधार कार्डवरती ए आहे पण चुकून तुमचं बँक खात्यावर ई गेलेलं आहे किंवा ओ गेलेलं आहे, असं काय असेल तर मात्र तुमचं नाव योजनेत कट होऊ शकतं. त्यामुळे ती 2 नावं व्यवस्थित चेक करा, बरोबर आहेत का चेक करा. बरोबर असेल तरच तुम्ही पात्र आहात, नाही तर तुम्ही अपात्र. ठीक आहे, तुमची नावं कट केली जातील आणि तुम्हाला इथून पुढचे हप्ते बंद केले जातील, हे लक्षात घ्या. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या निकषात बसतात की नाही ते बघणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि याच्यानुसारच तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला आता पैसे नका. कारण मोस्टली बऱ्याच बहिणींचे लाडक्या बहिणींचे जानेवारीपासून हप्ते बंद केले गेले आहेत. ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला, फेब्रुवारीचा हप्ता नाही आला, मार्चचा हप्ता नाही आला, अशा महिला या अपात्र असू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला पण जर जानेवारी किंवा फेब्रुवारी मार्च हे दोन्ही जरी हप्ते नसेल आले तर तुम्ही अपात्र आहात. तुम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठपासून हप्ते नाही आले आतापर्यंत, किंवा जानेवारीपासून आले, फेब्रुवारीपासून, हे कमेंटमध्ये सांगा. जिल्हा पण सांगा, म्हणजे बघूयात आपण नक्की किती महिला अपात्र असू शकतात आणि किती आहे. ठीक आहे, ह्यांनी खूप जास्त गोष्टी कळणार आहेत, क्लिअर होणार आहे. आणि पुढचे पैसे येतील की नाही ते पण आपण बघू. एप्रिलसोबत तुम्हाला पैसे आले तर ठीकच आहे, नाहीतर मग तुम्ही अपात्र आहात. ठीक आहे, धन्यवाद.